हाय गाईज, खूप जोरदार उन्हाळा चालू झालेला आहे इंडियामध्ये. म्हणजेच त्याबरोबर घाम, टॅनिंग किंवा अशक्तपणा आलेला असणार आहे. एकूण 15 समर हॅक्स मी या व्हिडिओमधून आज सांगणार आहे. हायजीन कसं पाळायला पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्याचं वेगळं कुठलं स्किन केअर असणार आहे, हे सगळं मी या व्हिडिओमधून आज सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा, स्टे ट्यून. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. स्किन केअर, ब्युटी, फॅशन, पर्सनल डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस असे बरेच वेगवेगळे विषय. हे जर का विषय तुम्हाला इंटरेस्ट करत असतील तर नक्की माझा व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तुमचं सबस्क्रिप्शन मला खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ मी 3 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. उन्हाळ्यासाठीच्या हायजीन टिप्स, उन्हाळ्यात एक्झॅक्टली तुम्ही काय खायला पाहिजे आणि उन्हाळ्याचं स्किन केअर आणि बॉडी केअर. पॉइंट नंबर 1, हाऊ टू मेंटेन युअर हायजीन इन समर. खूप जास्ती उन्हाळा म्हणजे खूप जास्ती घाम आणि खूप जास्ती घाम म्हणजे खूप जास्ती घामाचा वास. हे अजिबातच कोणाला आवडत नाही ऑब्व्हियसली, पण त्याचबरोबर बॅक्टेरिया जे आपल्या बॉडीवर साचतात ते तर अजिबातच चांगले नसतात, खूप जास्ती हार्मफुल असतात. पण ते टाळण्यासाठी, बॅक्टेरियाज कमीत कमी येण्यासाठी आणि एकंदरीत एक हायजीन पाळण्यासाठी आपण काय वेगळ्या गोष्टी करू शकतो उन्हाळ्यामध्ये. पहिली गोष्ट जी तुम्ही पाळायला पाहिजे ती म्हणजे 2दा आंघोळ करणं. सकाळी आपण एकदा आंघोळ करतो कारण आपल्याला दिवसभर खूप छान फ्रेश राहायचं असतं, एक क्लीनलीनेस आपल्याला पाळायचं असतं आणि तसंच बाहेर पडायचं असतं. पण बाहेर जातो पोल्युशन मध्ये किंवा सगळ्या लोकांमध्ये, किंवा खूप जास्ती दमून आपण परत घरी येतो आणि उन्हाळ्यामध्ये तर विचारायलाच नको, खूप जास्ती घाम आलेला असतो. पण तसंच ते कपडे धुवायला टाकून दुसरे एक नवीन कपडे घालून झोपून जायचं का? अजिबात नाही. दुसऱ्यांदा आंघोळ करणं इकडे खूप इम्पॉर्टंट आहे. रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या वेळात परत एकदा आंघोळ करणं इकडे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला कुठले पुरळ येणार नाहीत किंवा घामाचा वास येणार नाही. घामाने जो बॅक्टेरिया साचला असतो त्यांनी खास सुटणार नाही. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती म्हणजे अंडरआर्म्सची काळजी घेतली पाहिजे. अंडरआर्म्स मध्ये खूप जास्ती घाम साचतो. ह्या उन्हाळ्यामध्ये तर अतिशय घाम आपल्याला येत असतो. त्यामध्ये अंडरआर्म्सला अजून एक वेगळा वास येत असतो बिकॉज ऑफ बॅक्टेरियाज. त्यामुळे अंडरआर्म रोल ऑन वापरणं इकडे खूप गरजेचं आहे. आता मला मिसकन्सेप्शन्स होत्या की अंडरआर्म रोल ऑन वापरल्यावर अंडरआर्म्स काळे पडतात का किंवा लॉंग टर्म साठी ते चांगलं नसतं का. तर हे असे रोल ऑन्स वापरले ज्याच्यात अल्कोहोल आहे, पॅराबेन्स आहेत, तर नक्कीच आपले अंडरआर्म्स काळे पडू शकतात. पण मी जे रोल ऑन 2 वर्षापासून वापरते त्याच्यामध्ये ना अल्कोहोल आहे, ना अल्युमिनियम आहे, पॅराबेन्स नाहीयेत. त्यामुळे हे रोल ऑन जे आहे ते मी सगळ्यांना सजेस्ट करत असते. केमिस्टॅट प्ले ह्या ब्रँडचं रोल ऑन जे आहे ते मी वापरते आणि मला खूप जास्ती सूट करतं ते, आणि आय एम शुअर हे तुम्हाला पण सूट करेल. ह्याच्यामध्ये इसेन्शियल सेरेमाइड्स पण आहेत आणि एक असा मंद वास असतो, त्याला एक फ्रेग्रन्स असतो जो तुम्हाला खूप छान फ्रेश ठेवेल. ऍट द सेम टाइम जर का तुम्हाला ब्लॅकनेस असेल जरा अंडरआर्म्सला तर त्याच्याने तो ब्लॅकनेस पण कमी होतो. रोज आंघोळीनंतर हे रोल ऑन तुम्ही नक्कीच वापरायला पाहिजे. माझ्याकडे जे रोल ऑन आहे ते ॲक्वा ह्या फ्रेग्रन्सचं आहे. खूप फ्रेश आणि अगदी आपण बीच साईडला आहोत असा एक फ्रेग्रन्स आपल्याला येत असतो. त्याच्यानेच अख्खं फ्रेश वाटतं आणि आपल्यालाच कळतं की आपल्याला अजिबातच कुठला घामाचा वास येत नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अख्खा दिवस बाहेर असाल किंवा तुम्हाला कुठला ट्रेडिशनल कपडे घालायचे आहेत किंवा असा कुठला तरी शर्ट, टी शर्ट घालायचा आहे जो सी थ्रू आहे किंवा लगेचच त्याच्यातून घाम दिसणार आहे, तर तुम्ही अंडरआर्म पॅड्स पण लावू शकता. अंडरआर्म पॅडमुळे तुम्हाला जो काही घाम येतोय तो तुमच्या शर्टला किंवा साडीच्या ब्लाउजला किंवा कुठल्याही ट्रेडिशनल ड्रेसला अजिबातच लागणार नाही. म्हणजे तुम्ही अजिबातच कॉन्शियस होणार नाही की तुम्हाला अंडरआर्म्सच्या घामाचे डाग दिसतायत का किंवा असं काही. तर अंडरआर्म पॅड जे आहेत ते अशा वेळेस खरंच खूप महत्वाचे ठरतात. सिरोना नावाचा जो ब्रँड आहे त्याचे अंडरआर्म पॅड जे आहेत ते मी वापरलेले आहेत, ते खूप चांगले आहेत. चौथी गोष्ट जी आपल्याला खूप फ्रेश ठेवेल उन्हाळ्यामध्ये ती म्हणजे परफ्युम्स आहेत. पण परफ्युम्स मध्ये अल्कोहोल असतं. अल्कोहोलमुळे काय होतं, जर का तुम्हाला घाम आलेला असेल आणि त्यावर तुम्ही जर का चुकून जरी परफ्यूम मारला तर ती जी त्वचा आहे ती थोडी काळी पडू शकते. त्याचमुळे अल्कोहोल फ्री असणारे परफ्युम्स तुम्ही वापरू शकता. किंवा बेस्ट वे म्हणजे गुलाबरीचा रोज वॉटर आपल्याला माहितीच आहे, ते खूप आधीपासून ब्रँड चालू आहे. तो ब्रँड खरंच खूप छान आहे. रोज वॉटर आहे, ते खूप फ्रेश वाटतं. तेच तुम्ही एका मिस्ट सारखं वापरू शकता. मिस्ट म्हणजे अगदी तुम्ही स्प्रे केलं तुमच्या बॉडीला किंवा लांबून असं केसांवर तरी ते खूप छान फील करून देतं आणि अगदी फ्रेश वाटतं आपल्याला. पाणीच पडलं असं वाटतं. अगदीच लाईट वेट आहे, त्याच्यात अल्कोहोल नाहीये, पॅराबेन नाहीये, खूप सेफ आहे. गुलाबरीचं रोज वॉटर तुम्ही नक्कीच वापरू शकता ऍज अ मिस्ट. अजून एक हायजीन टिप म्हणजे जिकडे जिकडे आपल्याला केस आहेत तिकडे तिकडे आपल्याला घाम साचणार आहे. त्याचमुळे उन्हाळ्यामध्ये तुमच्या केसांमधून पण खूप वास येत असतो, तो अजिबातच चांगलं वाटत नाही, फ्रेश वाटत नाही आणि आपल्यालाच खूप कॉन्शियस फील होतं. त्यामुळे आठवड्यातून ऍटलीस्ट 4 वेळा तुम्ही डोक्यावरून आंघोळ केली पाहिजे. आता डोक्यावरून आंघोळ केली तर तुमचे केस गळतात, हे अजिबातच खरं नाहीये. हा खूप मोठा गैरसमज आहे. पॅराबेन फ्री, सल्फेट फ्री असे तुम्ही शॅम्पूज यूज केले तर तुमच्या डोक्यासाठी पण केसांसाठी ते खूप लाईट वेट असतात.
त्याचबरोबर अंडर आर्म्स मध्ये पण जो घाम साचतो तो केसांमुळे साचू शकतो, त्यामुळे वॅक्स करणं पण इम्पॉर्टंट आहे. पॉइंट नंबर 2, व्हॉट टू ईट इन समर टू स्टे हायड्रेटेड अँड फिट. ओके, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, हे काही वेगळं सांगायला नको की हायड्रेटेड राहणं खरंच खूप गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये. त्याचमुळे पाण्याचा इंटेक उन्हाळ्यामध्ये कंटिन्युअसली हवा. पाणी, शहाळं किंवा ताक हे जे पदार्थ आहेत ते खूप बॉडीला चांगले आहेत, त्याच्याने तुम्ही हायड्रेटेड राहणार आहात. तसंच चहा कॉफीने तुम्ही डिहायड्रेट होता, त्याचमुळे जर का तुम्ही चहा पिणार असाल सकाळी किंवा संध्याकाळी तर पाण्याचा इंटेक अजून वाढवा. त्याचबरोबर तुम्ही लिंबू सरबत पिऊ शकता, घरातलं लिंबू सरबत, पन्ह पिऊ शकता किंवा कोकम सरबत पिऊ शकता. बाहेरचे कुठलेही एरेटेड जे ड्रिंक्स असतात ते टाळा, त्याच्यामध्ये खूप जास्ती साखर असते. त्याचबरोबर तुम्हाला कळून घ्यायचं असेल की तुम्ही किती पाणी प्यायला पाहिजे किंवा किती लिक्विड कंटेंट तुमच्या शरीरामध्ये बरोबर आहे, तर तुम्ही जेव्हा टॉयलेटमध्ये जाता तेव्हा तुम्ही लिटरली शूचा कलर तुमचा बघू शकता की तो क्लिअर पाहिजे. म्हणजे असा क्लिअर दिसला की दॅट इज गुड फॉर यू आणि हे खूप हेल्थला चांगलं असेल. दुसरी गोष्ट जनरली उन्हाळ्यामध्ये जाणवते ती म्हणजे आपल्याला भूक लागत नाही, ऍट द सेम टाइम अशक्तपणा येत असतो, पण जेवण पण जात नाही. सो त्यामुळे फळांचा जो इंटेक आहे तो तुम्ही जास्तीत जास्त करायला पाहिजे. सॅलेड्सचा इंटेक जास्तीत जास्त करायला पाहिजे. फळांमध्ये तुम्ही ऍपल्स खाऊ शकता, खरबूज खाऊ शकता, कलिंगड खाऊ शकता, आपले फेवरेट आंबे खाऊ शकता. आंब्यांमुळे आपली स्किन जी आहे ती पण खूप छान होत असते, तजेलदार होत असते, व्हिटॅमिन ए मिळत असतं त्यातून. शक्यतो कुठलंही एरेटेड जे ड्रिंक आहे किंवा ज्युसेस आहेत ते सगळे टाळा. जर का तुम्ही सफरचंद अख्खं खाल्लं तर ते जास्ती तुम्हाला न्यूट्रिशन देणार आहे रादर दॅन कुठलेही ज्यूस करून प्यायलात तर. कारण का ज्यूस मध्ये नंतर किंवा आमरसात तुम्हाला परत साखर टाकायला लागते, थोडं दूध टाकायला लागतं आणि इट इज नॉट रिअली गुड फॉर युअर हेल्थ. त्यामुळे ज्युसेस पेक्षा जास्तीत जास्त फळांचा इंटेक करा. अजून एक गोष्ट उन्हाळ्यात ही जाणवते की आपल्याला कोरड्या गोष्टी पटकन जात नाहीत. म्हणजे आपल्याला पोळी भाजी खायची आहे तर ती आपल्याला जाणार नाही पटकन, तर तेच आपण कोशिंबिरी खाल्ल्या, दह्यातल्या कोशिंबिरी खाल्ल्या तर ते जास्ती आपल्याला बेनिफिशियल असेल. म्हणजे तिकडून पण आपल्याला हायड्रेशन मिळते. काकडीची कोशिंबीर असेल, गाजराची असेल, अशा वेगवेगळ्या कोशिंबिरी तुम्ही खाल्ल्यात आणि तेही दह्यातल्या खाल्ल्या तर तुम्हाला जास्ती बेनिफिशियल असणार आहे ते. त्याचबरोबर ताकाचा पण इंटेक तुम्ही ठेवू शकता तुमच्या डाएटमध्ये. ताकाने अगदी फुल वाटतं, हायड्रेटेड वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये जास्ती उष्णतेचा त्रास होतो आपल्याला, तर उष्णतेचा त्रास पण होणार नाही ताकामुळे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मसालेदार खाणं असेल, फ्राईड फूड असेल किंवा खूप साखर असलेले ड्रिंक्स असतील, हे सगळं तुम्ही टाळायला पाहिजे. तुम्ही कुठेही बाहेर पडत असाल तुम्ही एक बॉटल ठेवा तुमच्याबरोबर पाण्याची, ज्याच्यामध्ये तुम्ही सब्जा बी टाकलेलं आहे. सब्जा बी मधून तुम्हाला फायबर पण मिळत असतं, त्याचबरोबर तुमची हीट असते शरीरातली ती पण बसते. सब्जा बी खूप जास्ती चांगलं वर्क करतं. तसंच शक्यतो चहा कॉफीने डिहायड्रेशन होतं, त्याच्यामुळे चहा कॉफी पण टाळा. आणि मी म्हटलं तसं जर का तुम्हाला चहा कॉफी प्यायचीच असेल तर तुमचा पाण्याचा इंटेक जो आहे तो जास्ती वाढवा. पॉइंट नंबर 3, बॉडी अँड स्किन केअर फॉर समर्स. जसा ऋतू बदलतो तसा आपला स्किन केअर बदलायला पाहिजे. त्याचमुळे उन्हाळ्यामध्ये वेगळं काय स्किन केअर आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आंघोळीत साधा साबण न लावता बॉडी वॉश वापरायला चालू करा. बॉडी वॉशेस खूप छान आहेत हल्ली, सौम्य आहेत, जेंटल आहेत. जेंटल बॉडी वॉशेस डायल्युटेड असतात. म्हणजेच काय, साबण जास्ती हार्मफुल असू शकतो तुमच्या बॉडीला. त्याचबरोबर बॉडी वॉश जो असतो तो डायल्युटेड असतो, त्याच्यामध्ये थोडं पाणी असतं, लिक्विड सोप असतो तो. त्यामुळे बॉडी वॉशेस तुम्हाला नक्कीच खूप सूट करतील. तुमची जर का ड्राय स्किन असेल, सेन्सिटिव्ह स्किन असेल तर अजूनच बॉडी वॉशेस तुमच्यासाठीच बनलेले आहेत. सेटफिलचा बॉडी वॉश खूप छान आहे, डव्हचा बॉडी वॉश खूप चांगला आहे. दुसरा पॉइंट जो मला जाणवलेला आहे तो म्हणजे ज्यांची ऑइली स्किन आहे ती उन्हाळ्यामध्ये अजून घाम येऊन अजून ऑइली होऊ शकते. म्हणजे पिंपल्स येऊ शकतात, ऍक्ने होऊ शकतो. त्याचबरोबर ड्राय स्किन ज्यांची आहे त्यांची ड्राय स्किन असून पण ऍक्ने येणार आहेत, फोड येणार आहेत असं होऊ शकतं. त्याचमुळे दिवसभरात ऍटलीस्ट 3 वेळा फेस वॉश लावायला विसरू नका. सकाळी, एक कधीतरी मध्ये दुपारी किंवा संध्याकाळी आणि एकदा रात्री झोपताना. त्यामुळे असं होणार आहे की तुमचा चेहरा जो आहे तो स्वच्छ राहणार आहे. जे काही एक्सेस सीबम आहे ते बाहेर पडत आहे ते पण साफ होऊन जाईल. जर का तुम्हाला 2दाच फेस वॉश लावायचा आहे तर रात्री झोपताना सॅलिसिलिक ऍसिड असणारा फेस वॉश लावा. त्याच्याने तुमचा चेहरा छान तजेलदार राहील. डेड स्किन जे असणार आहे, डेड सेल्स जे असणार आहेत ते एक्सफोलिएट होतील आणि तुम्हाला एक छान प्लम्पी स्किन दिसेल. म्हणून दिवसातून एकदा तरी सॅलिसिलिक ऍसिड असणारा फेस वॉश वापरा. मी सेरावेचं सॅलिसिलिक असणारा फेस वॉश वापरते जे खूप चांगलं आहे. आणि जर का तुमची ड्राय स्किन असेल तर दुसऱ्यांदा जो लावताय तो तुमचा नॉर्मल ड्राय स्किनचा फेस वॉश लावा. आता अगदीच तुमची खूपच कोरडी त्वचा आहे किंवा सेन्सिटिव्ह त्वचा आहे तर सॅलिसिलिक ऍसिड असणारा नका वापरू. नॉर्मल कुठला तुमचा जो ड्राय स्किनचा असणार आहे तोच फेस वॉश वापरा. 3दा वापरा फक्त. नेक्स्ट पॉइंट म्हणजे मी जसं म्हटलं तसं उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त तुमची त्वचा घामामुळे ऑइली होत असते. म्हणजे ड्राय स्किन वाल्यांना पण थोडा ऍक्ने होऊ शकतो, पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे क्रीम बेस्ड जे मॉइश्चरायझर्स आहेत त्याच्याऐवजी जेल बेस्ड मॉइश्चरायझर्स लावा. म्हणजे तुम्हाला अगदी चिपचिप होणार नाही, घाम येणार नाही आणि त्यामुळे अजून पिंपल्स येणार नाहीत.
जेल बेस्ड मॉइश्चरायझर्स मध्ये सेरावेचं मॉइश्चरायझर खूप छान आहे. डॉट अँड कीचा सिका असणारं मॉइश्चरायझर पण खूप चांगलं आहे. जर तुमची खूप जास्ती ड्राय स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, तर तुमचं जे रुटीन ऑलरेडी चालू आहे ड्राय स्किनचं तेच तुम्ही कंटिन्यू करू शकता. ह्यातला चौथा पॉइंट म्हणजे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप जास्ती फेस करायला लागतं ते म्हणजे टॅनिंग आहे. टॅनिंग आपल्याला होतच, कारण का आपण बाहेर पडतो, आपण काही प्रोटेक्शन केलं नसेल चेहऱ्यावर तर अजूनच टॅनिंग होणार आहे. त्यासाठी नायसिनामाइड जे आहे सिरम ते खूप उत्तम काम करेल. ते हायपर पिगमेंटेशन, डार्क स्पॉट साठी पण छान आहे आणि एकंदरीत तुमचा चेहरा जो आहे तो उजळ आणि नॉर्मल जो तुमचा स्किन टोन आहे तो दिसत राहील. अजून एक म्हणजे तुम्ही ग्लायकॉलिक ऍसिड पण वापरू शकता. ग्लायकॉलिक ऍसिडने तुमचा चेहरा छान ब्राईट होईल, उजळ होईल आणि जो काही तुमचा टॅन असेल तो निघून जाईल. अजून एक सिरम जे उत्तम काम करतं आणि ह्याचसाठी बनलेलं आहे आणि ज्यांना ते सूट करतं ते खूप छान उपयोगाला येईल ते म्हणजे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी मुळे तुमचं टॅनिंग सगळंच निघून जाणार आहे. ह्याचे ब्रँड्स म्हणजे ऑर्डिनरीचं नायसिनामाइड ऍसिड खूप चांगलं आहे. लॉरियल पॅरिसचं ग्लायकॉलिक ऍसिड जे आहे ते खूप उत्तम आहे आणि मिनिमलिस्टचं व्हिटॅमिन सी जे आहे ते पण खूप छान आहे. नेक्स्ट पॉइंट म्हणजे सगळ्यात ऑब्व्हियस पॉइंट आहे तो म्हणजे सनस्क्रीन्स लावणं अजिबातच विसरायचं नाहीये. ऍटलिस्ट SPF 30चं सनस्क्रीन तुम्ही लावलंच पाहिजे. लक्षात घ्या, उन्हाळ्यामध्ये तुमचा चेहरा अजून रापेल, सनबर्न होऊ शकतो, त्यामुळे सनस्क्रीन्स लावणं अजिबातच विसरू नका. दर 2 तासांनी सनस्क्रीन लावायला पाहिजे. कुठलं सनस्क्रीन लावायला पाहिजे, कसं सनस्क्रीन लावायला पाहिजे, सनस्क्रीन का लावलं पाहिजे, ह्याचं सगळं सायंटिफिकली मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. तो मी इथे पोस्ट करतेय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकतेय. नक्की बघा तुम्ही नसेल बघितला तर. पण सनस्क्रीन्स हे मस्ट आहेत. सगळ्यात उत्तम प्रोडक्ट मी शेवटी ठेवलेले आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जर का तुमच्याकडे झाड असेल तर त्याच्यासारखं काही सुख नाही. कोरफड थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ती रात्री झोपताना 15 मिनिटं लावून ठेवू शकता. उत्तम नॅचरल सोर्स आहे तो. रापलेली त्वचा जी असेल, ती बर्न झालेली त्वचा असेल, इरिटेट झालेली त्वचा असेल, सगळं खूप जास्ती काम करेल, थंडावा देईल तुमच्या अख्ख्या चेहऱ्याला आणि तुमचा चेहरा खूप छान उजळ तजेलदार होईल. ॲलोवेरामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी हे नॅचरली मिळतात आपल्याला. ॲलोवेरा जेल किंवा कोरफडीचा वापर नक्कीच तुम्ही करायला पाहिजे. अशा या 15 टिप्स तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठेतरी उपयोगाला येतील ह्याचा मला विश्वास आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे कुठली काही टिप आहे का आणि मला काही माहिती नसेल मे बी, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. काळजी घ्या या उन्हाळ्यामध्ये, हायड्रेटेड राहा. सी यू सून.